महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील 12 वर्षीय मुलीचं अपहरण करून तिची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी बुधवारी मुख्य आरोपीची तिसरी पत्नी आणि आणखीन एका व्यक्तीला अटक केली आहे। तसंच कल्याणचे पोलीस उपायुक्त यांनी सांगितलं की मुख्य आरोपी त्याला बुधवारी सकाळी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव इथून अटक करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार ठाणे जिल्ह्यातील 12 वर्षीय मुलीचं सोमवारी दुपारी कल्याण इथून अपहरण करण्यात आलं असून मंगळवारी सकाळी तिचा मृतदेह जिल्ह्यातील भिवंडीजवळ आढळून आला असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। पोलीस उपायुक्तांनी सांगितलं की मुख्य आरोपीला पोलिसांच्या पथकानं बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव इथून अटक केली असून त्याला तिथे आणलं जात आहे। आरोपी हा बुलढाणा इथे सासरच्या घरी असून त्याला पकडलंय। या प्रकरणी मुख्य आरोपीची तिसरी पत्नी आणि अन्य एका व्यक्तीलाही अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं। बँकेत काम करणारी त्याची पत्नी हिला बुधवारी अटक करून स्थानिक न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केलं असता त्यांनी तिला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। तसंच पोलीस उपायुक्तांनी सांगितलं की सोमवारी दुपारी 4च्या सुमारास ही मुलगी कल्याण शहरातील घराबाहेर खेळत असताना अज्ञात व्यक्तीनं तिचं अपहरण केलं। हत्येमागचा हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही असं ते म्हणाले। पोलिसांनी आतापर्यंत जवळपास 10 जणांची चौकशी केली असून त्यात आरोपीचे नातेवाईक आणि मित्रांचा समावेश आहे।